नमस्कार मंडळी, कसे आहात? तुम्हाला तर माहितीच आहे थंडीचे दिवस चालू आहेत आणि यावर्षी जरा जास्तच भयानक थंडी पडलेली आहे. आणि मी दरवर्षी थंडीमध्ये पौष्टिक लाडू बनवतच असते, जसं की गूळ शेंगदाणा, त्यानंतर हे सीड्स लाडू असं मी बनवत असते. तर यावेळेस देखील माझ्याकडे तूप होतं, थोडंफार संपत आलं पण त्यामध्ये लाडू बनवून होतील हे मला माहिती होतं, म्हणून मी आमच्याकडे गावरान डिंक जो भेटतो, म्हणजे भेटत नाही असं कोणाला ते सांगावं लागतो, बाबळीचा डिंक असतो तो आणला होता मी गावाकडून. तर तो तुपामध्ये फुलून घेतला, बदाम टाकले, त्यानंतर सनफ्लावरच्या बिया, भोपळ्याच्या बिया, अळीव, जवस, तीळ आणि मेथी हे असं सर्व काही टाकून हे मी तुपामध्ये भाजलेलं आहे. हे मिक्सरला ग्राइंड करून गुळाचा पाक केला आणि मस्त असे लाडू वळून घेतले. तुम्हाला जर लाडूची डिटेल रेसिपी बघायची असेल ना, माझ्या मम्मीनी आफ्टर डिलिव्हरी माझ्यासाठी बनवले होते, ते लाडूची रेसिपी मी इथे टॅग करते, नक्की बघा, खूप मस्त आहे. आणि आम्हाला गावाला जायचं होतं म्हणून आम्ही म्हणजेच मी आणि मम्मी आयब्रो करायला आलो. संध्याकाळी म्हणजेच क्रिसमसच्या दिवशी माझा बड्डे असतो, तो झाला आता. तर छान असा बड्डे सेलिब्रेट केला आणि मस्त असा दिवस संपवला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.